चला, चौथ्या उदाहरणामध्ये 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या काढा. या उदाहरणात काय दिलं आपणास? 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज. 3 क्रमागत संख्या आहेत. आता कोणत्याही 3 क्रमागत संख्या किंवा क्रमागत संख्या घेतल्या तर त्या संख्यांमधला फरक हा 1चा असतो. सर्वात आधी आपण लहान संख्या घेऊया. पहिली संख्या आपण x मानू. पहिली क्रमागत संख्या x मानू. पहिली क्रमागत संख्या आपण काय मांडलेली आहे? x मांडलेली आहे. किती क्रमागत संख्या दिलेल्या आहेत? 3 क्रमागत संख्या आणि त्यापैकी आपण पहिली x मांडलेली आहे. मग आता पुढच्या संख्या आपण कशा लिहायच्या? तर त्या 3 क्रमागत पूर्णांक संख्या, त्या 3 क्रमागत पूर्ण संख्या. पहिली संख्या आपण x घेतलेली आहे. दुसरी संख्या असणार आहे 1 ने मोठी म्हणजे x अधिक 1 आणि तिसरी संख्या असणार आहे x अधिक 2. त्या 3 क्रमागत पूर्ण संख्या x, x अधिक 1, x अधिक 2 अशा आहेत. आता पहिली अट काय म्हणते? 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त. पहिल्या अटीनुसार पहिली अट त्याप्रमाणे x अधिक 1, दुसरी संख्या, तिसरी संख्या x अधिक 2 ह्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त. म्हणजेच आपण 45 पेक्षा त्यांची बेरीज जास्त दाखवायची आहे. म्हणून सर्व x ची आता आपण बेरीज करूया. x x x हे 3 x झालेत अधिक 1 आणि 2 3 45. पक्षांतर करूया आपण. 3x 45 आणि 3 पक्षांतर केल्यानंतर धनचे होणार आहे ऋण 3. म्हणून 3x मोठे आहेत. 45 मधून 3 वजा केले, 45 मधून 3 वजा केले तर 42 राहणार आहे. 3x म्हणजे 3 गुणिले x. आपण 3x ला 3 ने भागणार आहोत. तसंच 42 ला सुद्धा आपण 3 ने भागणार आहोत. 3 एक 3, 3 एक 3. 42 ला आपण 3 ने भागणार आहोत. 42 भागिले 3, 3 एक 3, 4तून 3 गेला 1, वरून घेतले 2, 3 चौक 12. म्हणजेच भागाकार 14 आलेला आहे. x मोठा आहे 14 पेक्षा, म्हणजे 14 पेक्षा मोठी असणारी संख्या असणार आहे. ती संख्या आहे 15. ती संख्या असणार आहे 15. म्हणून पहिली क्रमागत संख्या जी आपण x मानली होती, पण x हे 14 पेक्षा मोठे आहेत म्हणून ती असणार आहे 15. 15 आहे. तर आता पुढच्या ह्या 3 क्रमागत संख्या आपण कशा लिहायच्या? तर ह्या x आहे तो 15, तर दुसरी संख्या असणार आहे 16 आणि 17. त्या 3 क्रमागत संख्या पंधरा, 16, 17 आहेत. आता पुढे पहा. पुढच्या अटीनुसार आता दुसरी अट आपण बघूया. दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार काय आहे?
तर त्या 3 संख्यांची बेरीज 45पेक्षा कमी आहे. आता ह्या क्रमांक 3 संख्या घेतलेल्या आहेत तशाच आपण ह्या ठिकाणी घ्यायच्या आहेत, पण त्यांची बेरीज जी आहे ती 54पेक्षा कमी आहे. 54पेक्षा कमी आहे. मग दुसऱ्या अटीनुसार आपण सोडवणार. x अधिक x अधिक 1 x अधिक 2, पण ह्यांची बेरीज जी आहे 54पेक्षा कमी, म्हणजे 54 मोठी दाखवायचे आपण. 54 x x x 3x अधिक 2 आणि 1 3, 54 मोठे. पक्षांतर करायचं आहे. 3x 54. आता 3 आपण पक्षांतर करून पलीकडे नेल्यानंतर ऋण 3 झाले. 3x 54 मधून 3 गेले 51, म्हणून 3x ला आपण 3 ने भागणार आणि 51 ला पण 3 ने भागणार आहोत. 3 1 3 3 1 3. आता 51 ला 3 ने आपण भागूया. 51 भागिले 3, 3 1 3, 5तून 3 गेले 2, वरून घेतला 1, 3 7 21, म्हणजेच ह्या ठिकाणी 51 भागिले 3 केल्यानंतर उत्तर आलं 17. म्हणजे आपण x ही पहिली क्रमांकित संख्या मांडली होती ती आहे 17पेक्षा कमी. 17पेक्षा कमी म्हणजेच ह्या अटीनुसार ही संख्या असणार आहे 16. या अटीनुसार ही संख्या असणार आहे 16. आपण ह्याच ठिकाणी हे उदाहरण सोडवूया. लिहूया आपण. पहिली क्रमांकित संख्या सोळा. किती असणार आहे? 16 असणार आहे. पहिल्या अटीनुसार पहिली क्रमांकित संख्या 15 होती आणि म्हणून त्या 3 क्रमांकित संख्या 15 16 17. आता दुसऱ्या अटीनुसार पहिली क्रमांकित संख्या 16 आलेली आहे, म्हणजे 17पेक्षा 16 लहान आहेत. मग त्या 3 क्रमांकित संख्या 3 क्रमांकित संख्या बरोबर 16 17 18 आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या 3 संख्या मिळवलेल्या आहेत.